नमस्कार मित्रांनो, आपण रामलिंग अभयारण्य येथे भेट दिलेली आहे. तरी आपण नेहमीप्रमाणे माकडांसाठी आपण पिरू घेऊन आलेलो आहोत. सर्व माकडांनी पिरू खाऊन असा कोणी झाडावर बसलाय तर कोणी खाली बसलाय. आपलं आपलं मस्त निवांत बसलेले आहेत. आणि तुम्हाला ह्या अभयारण्याबद्दल जर थोडक्यात माहिती सांगायचं झालं तर हे अभयारण्य हे खूप मोठं अभयारण्य आहे. आणि ह्या अभयारण्याचं आख्याकी सांगायचं म्हणलं तर हे जे मंदिर दिसते तुम्हाला, या मंदिरमध्ये आपलं महादेवाची पिंड आहे आणि जटायूची समाधी आहे. श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता हे वनवासाला जात असताना सीता मातेचं अपहरण करून रावण हा ह्या जंगलातनं घेऊन जात होता. जात असताना इथे जटायूने रावणाचे पुष्पक विमान अडवले आणि अडवल्याच्या नंतर दोघांमध्ये युद्ध सुरू झाले. युद्ध सुरू झाल्यानंतर रावणाने जटायूचे पंख छाटले. पंख छाटल्याच्या नंतर जटायू हा पक्षी धारातीर्थ पडला. धारातीर्थ पडल्याच्या नंतर श्रीराम नामाचा जप करत होता आणि तिथं मग ह्या जंगलामधनं श्रीराम आणि लक्ष्मण हे सीतामातेचा शोध घेत जात असताना श्रीरामाचा नामाचा जप ऐकून त्या दिशेने तिकडे गेले. आणि जटायूने श्रीरामाला जी काही घटना घडलेली आहे त्याबद्दल माहिती सांगितली आणि जटायूने आपले प्राण सोडले. प्राण सोडल्याच्या नंतर श्रीरामाने ती पलीकडे तुम्ही पाहू शकताय तिथं बाण मारून पाणी काढले आणि पाणी काढल्याच्या नंतर तिथे जटायूची समाधी स्थापना केली आणि महादेवाची पण पिंडीची स्थापना केली. आणि इथं राम लक्ष्मण हे 3 दिवस मुक्कामी होता असे येथील लोक, पुजारी लोक सांगतात. आणि इथून नंतर पुढील वाटचालीसाठी ते पुढील